मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एसएम क्लासेस यूट्यूब एसएम योजना ग्रुप यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कोणती बातमी आहे सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तसेच या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत थेट पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। एकंदरीत जे पैसे आहेत ते थेट 5000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। कारण की थेट नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या योजना आहेत। या दोन्ही योजनेचे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले असून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे देण्यात येणार आहेत। थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या एक विशेष मोहीम राबवण्यात आली असून आपल्याला जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची एक विनंती करण्यात आलेली आहे आणि ई-केवायसी अनिवार्य करण्यात आल्याने थेट ही जी अट आहे असल्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे। एकंदरीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या आणि आधार संलग्न बँक खाते आधारला लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे। थेट हस्तांतरण होणार आहे डीबीटी मार्फत। तर अशा पद्धतीचं आहे आणि भूमी अभिलेख अद्ययावत म्हणजे काय, तर जे लँड सीडिंग डिटेल्सचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा दुरुस्त करणं गरजेचं आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेचा यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर काम करण्यात आलेले आहेत। तर अशा पद्धतीचं हे विशेष मोहीम सुद्धा राबवून ई-केवायसी वगैरे पूर्ण करून घेत आहेत आणि आपण पण ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची कृपा करावी। तर अशा पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। काय प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर सांगा। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।